आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर धुळ्यात तिरंगा रॅली. राज्याच्या शिक्षण मंत्र्यांच्याही राजीनाम्याची मागणी. दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनाला अभूतपूर्व यश मिळाल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिल्याच्या पार्श्वभूमीवर आज देशभरात तसेच महाराष्ट्रात विविध ठिकाणी तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. धुळे शहरात तिरंगा संघर्ष समितीच्या वतीने भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरुवात मनोहर चित्र मंदिराजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आली. त्यानंतर आग्रा रोडवरील मुख्य बाजारपेठेतून तिरंगा रॅलीला प्रारंभ झाला. या रॅलीत विविध सामाजिक संघटना, नागरिक तसेच विरोधी पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीचे विशेष आकर्षण म्हणजे सुमारे 600 मीटर लांबीचा तिरंगा ध्वज होता. देशभक्तीपर घोषणा देत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. यावेळी आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांप्रमाणेच महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्र्यांनीही नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी केली. शिक्षण व्यवस्थेतील विविध प्रश्नांवर सरकारने तातडीने उपाययोजना कराव्यात अशीही मागणी यावेळी करण्यात आली. रॅली दरम्यान शहरात शांततेचे वातावरण असून पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. तर आज सर्व समविचारी जे विचारांचे लोक होते, सर्व जनता पक्ष, सर्व जे एक विचारी लोक होते, आज दिल्लीमध्ये घटना झाली 20 जुलैला. अमानुषपणे विद्यार्थ्यांना जो लाठीचार्ज करण्यात आला, जी दडपशाही दाखवण्यात आली, त्या विरोधात हा मोर्चा होता. आणि संविधानाने विद्यार्थ्यांना जर पीसफुल प्रोटेस्ट करण्याचा जर अधिकार दिलेला आहे, कोणी हत्यार घेऊन वगैरे काही आलेलं नव्हतं, तो एक पीसफुल प्रोटेस्ट होता. पण तिथे जी दडपशाहीने विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करण्यात आला, तिथे अक्षरशः मुलांचे डोके फोडण्यात आले, अक्षरशः पोलिसांच्या ज्या लाठींना किडे लावून मारण्यात आले. पोलिसांना अधिकार आहे की तुम्ही लाठीचार्ज मध्ये कमरेच्या खाली, गुडघ्याच्या खाली मारू शकता. मुलांचे डोके फोडण्यात आले. हे खूप प्रकारचा प्रकार घडत आहे. त्यामुळे आज आम्ही हा विद्यार्थ्यांसाठीचा मोर्चा होता. आणि जो विद्यार्थ्यांचा जो विजय झालेला आहे, धर्मेंद्र प्रधान यांनी जो राजीनामा दिलेला आहे, हा विद्यार्थ्यांचा लढाचा विजय आहे. आणि विद्यार्थ्यांची जी लढाई ही या अमानुषपणे व जे सत्ताधारी जे चुकीचे निर्णय घेतील त्याच्या विरोधात ही लढाई पुढे पण चालूच असणार आहे. शक्ती पुढे या सरकारला झुकावं लागलं. प्रधान नावाचा शिक्षण मंत्रीला राजीनामा द्यावा भाग पडला. म्हणून आजची तरुण आमचा हा आदेश, आमच्या देशावर आमचं प्रेम आहे. जसं प्रधानला राजीनामा द्यावा लागला, तशाच पद्धतीने महाराष्ट्राचा शिक्षण मंत्रीने पण राजीनामा द्यावा अशी आम्ही सर्व संघटनेमार्फत आणि तरुण शक्तीमार्फत आम्ही आंदोलन करू. महाराष्ट्र राज्याचा दादा भुसे नावाचा जो शिक्षण मंत्री होऊन गेला, शिक्षण मंत्री आहे, त्यांनी त्वरित राजीनामा द्यावा, अन्यथा आम्ही जन आंदोलन चलशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाइल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाइल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स, ऑइल टाइल्स, फ्लोर टाइल्स, विट्रिफाईड टाइल्स, स्टेप्स अँड रायझर टाइल्स, पार्किंग टाइल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाइल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाइल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849.